रामनगर येथील बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन। जालना तालुक्यातील रामनगर येथील युनियन बँकेच्या व्यवस्थापकाला बाजी उमरद येथील एकाने कर्ज मंजूर करीत नसल्याच्या कारणावरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सोमवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 5:30 निवेदन देण्यात आले। मुद्रा योजनेअंतर्गत बाजी उमरद येथील शिवाजी रोहिदास राठोड यांनी रामनगर येथील युनियन बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता, परंतु त्यांचे सिबिल खराब असल्याने बँकेचे व्यवस्थापक सोपान राठोड यांनी तो अर्ज नामंजूर केला होता। त्यानंतर सदर अर्जदाराने त्यांच्या पत्नीच्या नावे कर्जासाठी अर्ज केला, मात्र त्यांचेही सिबिल खराब असल्याने त्यांचाही अर्ज नामंजूर केला। त्याचाच राग मनात धरून शिवाजी राठोड यांनी बँक व्यवस्थापकाला जबर मारहाण केली। त्यांच्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांचा बचाव झाला। या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशा घटना बँकेच्या कर्मचाऱ्यासोबत आणि अधिकाऱ्यासोबत वारंवार घडत असल्याने बँक प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, देवीदास तुळजापूरकर, अमोल खोत, गिरीश सुलाने, धोंडीराम गायकवाड, ध्वनीत शिंदे, मोहन कोरडे, अनिल ठोंबरे, तावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। महाराष्ट्र युनिट आज आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आणि आमचं निवेदन सादर करण्यासाठी आलो होतो। ह्या सर्व मुद्द्याची पार्श्वभूमी अशी की दिनांक 20 जून रोजी आमच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या रामनगर शाखेमध्ये जे शाखा अधिकारी होते त्यांना तिथील एका ग्राहकाने मारहाण केली। मारहाण करण्याचं कारण असं होतं की सदर व्यक्तीने त्याच्या नावे 2024 मध्ये मुद्रा कर्ज वाटपासाठी अर्ज केला होता। त्यांचं सिबिल खराब असल्यामुळे त्यावेळी शाखा अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिली होती की तुमचा सिबिल खराब आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही। तर त्याच व्यक्तीने पुन्हा गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे मुद्रा लोनसाठी आमच्याकडे अर्ज केला। त्यांचाही ज्या वेळेला आम्ही अर्ज चेक केला त्यावेळेला त्यांचाही सिबिल रिपोर्ट खराब निघाला आणि आम्ही त्याची त्यांना कल्पना दिली। त्याचा राग मनामध्ये धरून ज्यावेळेला शाखेचं कामकाज पूर्ण झालं आणि आमचे शाखा अधिकारी घरी चाललेले त्यावेळेला त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली गेली आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली। तर या गोष्टीच्या निषेधार्थ आम्ही लगेचच आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं आणि आमचे वेगवेगळ्या बँकांचे सर्व सहकारी या सर्वांच्या तत्परतेनं आम्ही लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधला। त्याच्या विरुद्ध लोकल प्रशासनाने, पोलीस अधिकाऱ्यांनी आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी चांगला सपोर्ट आम्हाला दिला आणि त्याच्यामध्ये FIR नोंद झाली आणि सदर जी व्यक्ती होती, जी दोषी व्यक्ती होती, ज्यांनी मारहाण केली किंवा धमकी दिली, त्याला अटक करण्यात आलेली आहे। तर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की बँका ह्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत। आज बँकांमध्ये जो स्टाफ काम करत आहे हा सुद्धा मध्यमवर्गीय वर्गातीलच आहे। आमच्यापैकी बऱ्यापैकी सर्वजण आम्ही भूमिपुत्र आहोत आणि या बळीराजाच्या सेवेसाठीच आम्ही सर्वजण इथं भूमिपुत्र काम करत आहोत। तर बँकांमध्ये काम करत असताना आम्हाला आमच्या बँकांचे दिशानिर्देश तसेच RBIने घालून दिलेल्या दिशानिर्देशानुसार काम करावं लागतं। आम्ही जनतेचे सेवक आहोत, परंतु आम्ही कुणाचेही नोकर नाही, हे आम्ही आज ह्या इथं ठामपणे सांगण्यासाठी आलेलो आहोत। जनतेची सेवा ही आमच्यासाठी ईश्वर सेवा असेल, परंतु चुकीच्या मार्गाने आणि निर्णयांचा विप्लंब करून आम्ही कुठलंही काम करू शकत नाही, कारण तसे दिशानिर्देश आम्हाला बँकांचे असतात। हे आम्ही इथं सांगण्यासाठी एकत्र आलो आहोत। तसेच आम्हाची एवढीच मागणी आहे प्रशासनाला की बँकांविरुद्ध जे काही हमले होत आहेत, मागच्या काही वर्षापासून बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये अशी स्थिती झाली, जवळजवळ 2017-18 पासून दरवर्षी प्रत्येक बँकाच्या कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या कारणास्तव त्यांच्यावरती हमले केले जात आहेत। वेगवेगळे बाहेरील लोक हस्तक्षेप करत आहेत बँकांच्या कार्यामध्ये, तसेच वेगवेगळ्या पद्धतीनं खोट्या तक्रारी करून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। तर प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की हे हल्ले थांबले पाहिजेत, जे कोण हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या बँकर्स प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। घटना कोणत्या तारखेला झाली? ही घटना 20 जून 2025 रोजी रामनगर शाखेच्या शाखा प्रबंधक सोबत झाली। आम्ही त्याची FIR नोंद केलेली आहे। आमचे शाखा प्रबंधक सोपानजी राठोड साहेब आहेत, जे रामनगर शाखेचे मॅनेजर आहेत, त्यांना मारहाण झालेली आहे आणि सुदैवाने आमचे बाकीचे स्टाफ सोबत असल्यामुळे त्यांनी आरडाओरडा करून ह्यांना सोडवलं, अन्यथा ह्यांना जबर मारहाण झाली असती, परंतु सुदैवाने हे बचावलेले आहेत। परंतु हे देखील एक भूमिपुत्र आहेत, हे देखील एका शेतकऱ्याचे पुत्र आहेत, हे आपल्या सामान्य जनतेने विसरू नको अशी आमची विनंती आहे। मारहाण करणाऱ्याचं नाव
शिवाजी विधान